निदा खानच्या समर्थनावरून नितेश राणेंनी एमआयएमवर हल्लाबोल केला। एमआय पक्ष म्हणजे दहशतवादी संघटनाच आहे। लादेन आणि ओवेसीमध्ये काहीही फरक नसल्याचं त्यांनी म्हटलंय। जिहाद करणं हेच त्यांचं काम आहे। नितेश राणेंनी हा घणाघात केला। एमआय पक्षाची नोंदणीच रद्द करण्याची मागणी सुद्धा नितेश राणेंनी केलेली आहे। बिन लादेन आणि ओवेसी मध्ये काहीच फरक नाही। तो तेच काम करतोय जे बिन लादेन करत होता अल कायदाच्या माध्यमातून। एक तरी एमआयएमच्या निवडून आलेला कार्यकर्ता किंवा नगरसेवक कोण लोकप्रतिनिधी आता काही महिना आठवड्या अगोदर तो इम्तियाज जलील काय बोललेला की आम्हाला महाराष्ट्र हिरवा करायचा आहे। असा कुठला राजकीय पक्ष आहे जो अशा पद्धतीची भाषा वापरतो? म्हणजे त्यांच्या एमआयएम मध्ये आणि पीएफआय IS अल कायदामध्ये काहीच फरक नाही। ती दहशतवादी संघटना आहे। दहशत करणं जिहाद करणं विविध माध्यमातून हेच त्या एएमएमचं काम आहे। एमआयएम नावाच्या दहशतवादी संघटना तर ह्यांना मतदान करून ह्यांचे लोकप्रतिनिधी घडून आपल्याला काय अतिरेक्यांना आपलं नेतृत्व नगरसेवक आणि आमदारकी द्यायची आहे का? म्हणून त्यांच्या नोंदणी रद्द करून टाका ही आमची सगळ्यांची मागणी असेल।